सविनय सर्ष सादर करत आहोत। कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये, या कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये देवकीच्या 6 बाळांचा या कंस राजाने वध केलेला आहे। 7वा बळीराम द्वारकेला देवकीचे 8वे बाळ, या देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदिशाळेमध्ये जन्माला आलेला आहे। बंदिशाळेतील द्वारपाल, या बंदिशाळेतील द्वारपाल निद्रावस्थेमध्ये असताना या वसुदेवानं काय केलेलं आहे पहा। या वसुदेवानं देवकी आणि यशोदेच्या बाळांची अदलाबदल केलेली आहे आणि कंस राजाचा कर्दनकाळ, या कंस राजाचा कर्दनकाळ गोकुळामध्ये वाढू लागलेला। काही दिवसामध्ये कंस राजाला त्या नंदाच्या चमत्कारिक बाळाचा संशय येऊ लागला आणि त्यानं आपल्या मानलेल्या बहिणीला अर्थात मायावी पुत्र राक्षसनीला त्या बाळाच्या वधासाठी गोकुळामध्ये पाठवलेला आहे। परंतु या कृष्णदेवाने त्या पुतनेचा वध कशा प्रकारे केला, या कृष्णदेवाने त्या पुतनेचा वध कशा प्रकारे केला हा दाखवण्याचा प्रयत्न हौशी कलाकार नाट्य मंडळ कोलारी तालुका संगमेश्वर सविनय सर्ष सादर करत आहोत। पुतना राक्षसीचा वध, पुतना राक्षसीचा वध, पुतना महाराजांचा माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला। तेव्हापासून माझा दरारा साऱ्या दिवाणावर बसला, कडे कपाळी गाऊ लागला। माझे नाव गावते ज्या त्या क्षणी हे तिसपती देवांचा राजा देवेंद्र सुद्धा कापू लागतो। माझी बहीण देवकी हिचे लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पाडतो। मथुरेला लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात पुण्याच्या रथात बसून चालली होती आणि तो रथ हाकलण्याचे काम आता मी करत होतो आणि त्याच वेळी आणि या फुलतलावर रथातून खाली उडी मारली। देवची वेळी रथातून बाहेर घेतली आणि ठेवायला जातो। वासुदेव मला शेवला अरे कंस राजा देवकीला मारू नको, तिच्या होणारी बाब मी तुला वतीने असते। आज देवकीच्या 6 बाळांना सिंहातून प्राण घेतला। 7वा बळीराम गर्भपात होऊन बारके आणि 8वा काय करावं या 8व्याच्या आले लक्षात। माझी मांडलेली बहीण पुतळा हिलाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठवतो। प्रथम पुतळा हाजीर करून पुतळा
वध करून पुतळा कामगिरी आम्ही तुझ्यावर सोपवत आहोत ठीक आहे पुतळा कामाला तरी तिनं या पुत्ता राक्षस एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून तिनं गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. पाहूया पुढे काय होत आहे ते. शेवटी या सुंदर स्त्रीला या यशोदा